बोर्डांचे पेपर जवळ आल्यावर माझ्या घरचे ठुई द्या फोन ठुई. अरे ठुई द्या फोन ठुई. अरे तुला काही दुसरा धंदा आहे का नाही? तू नुसता त्या फोनातच बोट टिचक घालीत राहतो होय रे. अरे खुळम्या तो 2-4 दिवसावर पेपर आले ना, तुला काही कळचा आकलीचा भान आहे का नाही? ऍडमिशन केल्यापासून तर तू शाळा जाताना कधी दिसला नाही मला. पेपरला तरी जावा माया मनानं. कायचं काय खरंय बाई या पोराचं? या पोरानं कधी का पुस्तक उघडलं का वयचं कधी पान पलटिलं, यानं ते सगळं दिलं सोडून त्या फोनातच बोट घालीत बसतो. निस्ता वैताग लावला बाई माया जीवाला. तुम्ही तर दमच धरीत नाही बाबा. तुम्हाला सारं एकदाच लागत आहे. अभ्यास दमा होत असतो माहितीये का? दम धरांदर सग तुम्ही. अरे कवर दम धरा, दम धरी धरीतही ठरलो का आलोय. नेमकं दम कवर धाराचा आहे तू तर सांग खंडूची माय. तूच सांग बरं आता कवर दम धाराचा आहे तर. मी तरी काय सांगू याला, मत काय पुढे ऐकतो काय तुमच्या दोही पुढे? तर मग कॅपॅसिटी संपली बाई. मला तर निस्ता वैताग आला तुमच्या पुढं. ह्या घरात रव मला निस्ता कदर आला बाई. तुमच्या दोही पुढे एखाद्याशी भीती धडकच घेते मी आता. अरे तो कुठला विषय कोण येते? अरे हुकलेली बाय का कोण डोक्यात का भुसा भरला का? तुला बोलतो काय मी? तू बोलती काय? अरे तू नेमकं म्हणणं काय? खंडूचं बाप आपलं काही म्हणणं नाहीये. मग म्हणणं फक्त एकच आहे, या पोरानं काहीतरी चांगलं शिकावं, अभ्यास करावं आणि कुठेतरी नोकरी लागावं आणि कुठेतरी चिटकाव माया म्हणा एवढंच. अरे ह्यो काय याचा कुठं चिटकतो? याला याचं धुता आहे ना, याला बोलू बोलू थकलो ना मी. खंडूची माय मी काय करतो, या 2-3 मेसेज घेऊन देतो. ह्यो काय पुस्तक उघडतो याचा पेपर आले तरी बी. अरे म्हणणं पोरा म्हणणं करतो अभ्यास. 4-5 दिवस 3 चांगले पेपर सुखाना खाऊ देणार आम्हाला. तूच पाय आता अजून बी कुठं म्हणतोय तो करतो म्हणून अभ्यास. लयच रगेल झालं नाही पोरग. त्या मोकार पोरामध्ये राहून यंगर ठेवायच्या माग आहे. हे काय आपल्या ऐकायच्या माग नाही. अरे भाऊ करणं 4-5 दिवस अभ्यास करून लावला माझ्या जीवाला कारवाई. ह्यो काय आपलं ऐकायचंच माग नाही. याला बोलणं सोडून दिलंय मी.